नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सूरज कुंडले आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणेच भेटत आहोत. मित्रांनो, आज मी साखर बंद करणे याविषयी बोलणार आहोत. आता त्यामध्ये साखर, मीठ आणि मैदा या तिन्ही गोष्टी खूप शरीराला हानिकारक असतात. आता साखर म्हटलं की साखर बंद करून जर तुम्ही 15 दिवस जर पुढचे जगलात, चांगल्या पद्धतीने साखर तुम्ही कंट्रोल केली तर बघा आयुष्यात किती बदल होते. मित्रांनो, साखर ही अशी वस्तू आहे की जिचं शरीराला व्यसन सारखं सवय लागल्यासारखी गोष्ट होते. ज्यावेळेस तुम्ही साखर खाता त्यावेळेस शरीराला लगेच ऊर्जा मिळते, शरीरात ग्लुकोज वाढतं, साखरेची पातळी वाढली की इन्सुलिन लगेच ते कमी करतं आणि पुन्हा मग आपल्याला साखर खायला आवड निर्माण होते किंवा इच्छा होते. असं हे साखरेचं सारखं सायकल राहते आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा साखर खाण्याची इच्छा वाढत राहते. त्यामुळे साखर जर टाळली तर हळूहळू तुम्हाला ही इच्छा कमी होईल आणि मग तुम्हाला गोड खायचं आपोआपच बंद होऊन जाईल. दुसरं आहे, साखर आपण सारखी खाल्ली की तेवढीच ग्लुकोज किंवा तेवढीच शरीराला एनर्जी मिळते आणि तशी बघायला गेलं तर साखर शरीराला टॉक्सिक आहे, कारण ही साखर जी बनवली जाते ती केमिकल युक्त असते आणि त्यामुळे थोडीशी शरीराला ती हानिकारक ठरते आणि मग पुन्हा तिचं पचन करा आणि मग तिला पचवा हा भाग येतो आणि त्याच्यामुळे ही साखर काय करते, पुन्हा शरीराला त्रासदायक ठरते. दुसरं मग इन्सुलिन रेझिस्टन्स ह्याच्यामुळे वाढतो आणि सारखी सारखी साखर तुम्ही म्हणजे साखरेचे पदार्थ तर ते खात राहिले शुगरी पदार्थ की आपल्याला हळूहळू मग डायबिटीस सारखा आजार होऊ शकतो. आता ही साखर जर तुम्ही बंद केली तर इथं हा चान्सेस कमी होतात आणि शरीर नॉर्मलाइज किंवा सामान्य व्हायला मदत होते. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे साखर खाल्ली की आपल्याला काय होतं, चरबी किंवा शरीरात वजन वाढण्याचा प्रकार जास्त होतो, कारण एनर्जी येत राहते, एनर्जी आत राहिली की ती वाढत राहते आणि मग आधीची जी काही ऊर्जा आहे ती पचतच नाही, कारण साखरेमुळे आपण सतत शरीराला ही ऊर्जा देत असतो. त्यामुळं थोडस आपल्याला वजन वाढायला जो काही गोष्ट आहे ती वाढत राहते आणि शुगर जर कमी केली तर पुढच्या 15 दिवसात तुमचं शरीरामध्ये अडवून ठेवलेली चरबी म्हणजे काय होतं, साखर कमी करतो आणि मग लिव्हरची चरबी किंवा इतर जी चरबी आहे किंवा इतर पोट आसपास साठलेली चरबी आहे तिचा वापर हळूहळू चालू होतो, कारण शुगर कमी झालेली असते. दुसरं आहे, ॲपेटाईट चांगला होतो, वारंवार म्हणजे भूक लागण्याचा प्रकार आहे, कारण सारखी साखर खाल्ली की तेवढ्या पुरतच पोट भरल्यासारखं होतं किंवा गोड पदार्थ आणि पुन्हा लगेच भूक लागते, त्यामुळे शरीर अस्थिर राहतं. त्यामुळे सारखी सारखी भूक लागणे ही गोष्ट होते. शुगर बंद केली की ही गोष्ट कंट्रोलमध्ये येते. दुसरं आहे, वजन कमी व्हायला मदत होते, फ्लुइड्स कमी होतात. तुम्हाला तुमचं लिव्हर, तुमची किडनी धन्यवाद देईल, कारण ह्या गोष्टी ज्या साखर आहे त्याच्यावरती परिणाम करत असतात आणि त्रास देत असतात. दुसरा आहे, मूड चांगला होतो. साखर खाल्ल्यामुळं सुरुवातीला आपल्याला साखर खाल्लं की तेवढ्यापुरतं बरं वाटतं, गोड खाल्लं की छान वाटतं, पण नंतर काय होतं, हळूहळू ते गोड नाही मिळालं की त्रासदायक वाटतं. पण ज्यावेळेस तुम्ही एक 15 दिवस हे साखर बंद ठेवाल त्यावेळेला मात्र तुमचं शरीर आपोआपच चांगल्या पद्धतीनं काम करायला लागेल, एनर्जी फ्रेश होईल, झोप चांगली होईल आणि फ्रेश वाटायला लागेल. दुसरा एक साखर बंद केल्यावर फायदा होतो तो म्हणजे शरीरातली सूज कमी होते. मग ती सांध्यांमधली सूज असेल, आतमधल्या केशवाहिन्या असतील, सगळ्या म्हणजे छोट्या छोट्या रक्तवाहिन्या त्यांची सूज असेल, ही सगळी कमी होते. शरीर थोडंसं हलकं आणि ढिलं होतं आणि तुम्हाला ऊर्जावान भासल्यासारखा फायदा होतो आणि शरीर नव्याने कार्यक्षम व्हायला मदत होते. त्यामुळे साखर बंद करा. सुरुवातीच्या 2-4 दिवस तुम्हाला खूप त्रास होईल तुम्ही शुगर कमी केल्यामुळं. आता एक लक्षात घ्या, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की आम्ही साखर बंद केली तर आमचं काय होईल. तर तुम्ही भात खाल्ला, तुम्ही चपाती खाल्ली, तुम्ही भाकरी खाल्ली की ज्यामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजेच शुगर हे मिळत असतं, असं नाही की तुम्ही गोडच खायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नातनं शुगर सारखे म्हणजे ग्लुकोज आपल्याला मिळत असतं, त्यामुळे एक्स्ट्रा साखर घ्यावी असं काही गरज नाही. हा, आता ज्या ज्या वेळेला तुम्हाला साखरेसारखा पदार्थ खायचा आहे भविष्यात किंवा नंतर, त्याला गुळाचा प्रेफर केलेला चांगला असतो. सेंद्रिय गुळ तुम्हाला चांगला फायदेशीर राहील, कारण गुळ हा स्वतः पचतो आणि सोबत अन्नालाही पचवतो. त्यामुळे साखरेपेक्षा गुळ कधीही चांगला आणि तो शरीराला फायदेशीर राहतो, कारण तो उष्ण असतो, HB वाढवतो, आयर्न असतं, अनेक सारे चांगले फायदे आहेत. तर साखर बंद करा. पुढच्या 15 दिवस तुमच्या शरीरामध्ये होणारा बदल पहा आणि तुमची चांगली झालेली झोप, तुमचं चांगलं झालेलं पचन, शरीरात आलेला हलकेपणा, वाढलेला जो काही उत्साह आहे, हा, आणि विशेषतः मानसिक आरोग्य म्हणजे काय होतं, एकाग्रता चांगली वाढते. धन्यवाद.